काव्या भीतीने बाळाला जपून मिठीत धरते. तिच्या मनात एकच विचार, रुद्रही तिचा शत्रू झाला असेल का? पण रुद्र शांतपणे उभा होता. काही क्षणांनी त्याने गंभीर स्वरात सांगितलं, सगळं स्पष्ट होईपर्यंत काव्य आणि बाळ हवेलीतच राहतील. हे माझंही घर आहे. काव्याला विश्वास बसला नाही. त्याने तिला हाकलून लावलं नाही. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि बाळासह वरच्या खोलीत गेली. बाहेर विकासची बायको संतापात आजींना म्हणाली, आई, बघितलंत ना, मी किती वेळा सांगितलं होतं, रुद्र तिच्या जाळ्यात अडकला आहे. आजी डोळे मिटून म्हणाल्या, मला आत जाऊ दे, आता झेपत नाही. थोड्याच वेळात विकासची बायको आपल्या नवऱ्याला फोन करते. मी सगळं केलं तसंच जसं तू सांगितलंस, पण तू खात्री आहे ना की हे काम करेल? तिचा नवरा उत्तरतो, आता दुसरा पर्याय नाही. काव्य आपल्याकडेच येईल जेव्हा तिचं सगळं पाठबळ हरवेल. जर आपण हे यशस्वी केलं नाही तर गायकवाड मालमत्तेचा संपूर्ण व्यवहार उद्ध्वस्त होईल. आपण एकत्र आहोत, ती बाहेरची आहे हे विसरू नकोस. खोलीत काव्याने रुद्रकडे पाहत म्हटलं, कोणीतरी रिपोर्टमध्ये छेडछाड केली आहे. रुद्रने बाळाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्याचा रंग स्वतःसारखाच होता. लोक नेहमी म्हणत की बाळ त्याच्यासारखं दिसतं. जर रिपोर्टमध्ये गडबड आहे तर कुटुंबातच कोणी फितूर आहे. मी स्वतः लक्ष ठेवले होते, पण जे रिपोर्ट सादर करायला गेले ते फक्त गायकवाड कुटुंबाचेच होते. काव्या काळजीने म्हणाली, आपण आता काय करू? परत टेस्ट? पण बाळ अजून लहान आहे, त्याला पुन्हा पुन्हा टोचणं मला नको आहे. मी कुठेतरी दूर जाऊन टेस्ट करून आणते, जिथे कोणी आपल्याला ओळखत नाही. तुझवर विश्वास असेल तर बाकीचं मी सहन करेन. रुद्र कपाळावर हात ठेवत म्हणाला, मी आजीकडून विचारतो. आजीच्या खोलीत जातो. रुद्र, आजी म्हणते. रुद्र, काव्य तुझ्यासाठी योग्य नाही. विकासने आता देशमुख कुटुंबाशी संबंध जोडण्याचा विचार केला आहे. त्याच्या मुलीशी लग्न केलंस तर संपूर्ण बाजार तुझ्या ताब्यात येईल. रुद्र रागाने म्हणतो, मी कधीच यशासाठी लग्न करणार नाही. आणि ही कल्पना तुमच्याकडे आली कुठून? चुलतीकडून का? आजी चकित झाल्या. अरे, ती आपलीच आहे. ती तुला सांभाळण्यासाठीच विकासशी लग्न केली होती. ती तुझ्यासाठीच सगळं करते. रुद्र कठोर आवाजात म्हणाला, काय खरंच? ते मला कळतं. आता मी काव्याच्या नजरेतून पाहतोय सगळं. आजी रागाने म्हणाल्या, जा आता. जेव्हा त्या मुलीला सोडशील तेव्हा परत ये. रुद्र खोलीत परतला. खोली रिकामी होती. काव्या, त्याने हाक मारली. कुठेही उत्तर नव्हतं. सगळी दार उघडून पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं, खिडकी उघडी आहे. दुसऱ्या मजल्यावरून उडी मारणं फार कठीण नव्हतं. काव्या बाळ घेऊन पळाली होती का? रुद्रचा चेहरा कठोर झाला. तो दरवाजा बाहेर गेला आणि घाती आवाजात ओरडला, सगळी गेट्स बंद करा. काव्या दिसली तर ताबडतोब माझ्याकडे घेऊन या. काव्या बाळाला हातात घेत तिथून सरळ तिच्या एका जुन्या ओळखीच्या भाड्याच्या खोलीकडे निघून गेली. सानिका दार उघडून उभी राहिली आणि तिला पाहून स्तब्ध झाली. अगं, तू आणि बाळ? सानिका, माझ्याकडं ओळखपत्र नाहीये. काही गोंधळ झाला? तू माझ्यासाठी हॉटेल बुक करू शकशील का? हो, बघते. सानिका गोंधळली. काव्याला स्वतः हॉटेल बुक करता आलं असतं तर रुद्रला लगेच ठाऊक झालं असतं, म्हणून तिने सानिकाची मदत घेतली. सानिकाने विचारलं, बाळाचं काय? बाळाचं नंतर सांगते. तू सध्या काही विचारू नकोस. तुला यात ओढायचं नाहीये. काव्याने विषय वळवला आणि मग विचारलं, तुझं काय झालं? देशपांडे कुटुंबानं उद्या भेटायला बोलावलंय. मी जाईन बहुतेक. काय ठराव ते पाहते. ते बोलवतात म्हणजे काहीतरी ठीक होईल. मिस्टर अभिजितही मला फारसे वाईट वाटले नाही. ते कदाचित तुझ्या बाजूनं असतील, पण काल ते खूप रागावले होते. स्वाभाविक आहे, पण तू काही चुकीचं केलं नाहीस. सुरुवातीला भीती वाटली, पण आता वाटतं झटकून टाकावं लागतंय. सुदैवानं अभिजित फारसा वाईट दिसत नाही. सानिका हसत म्हणाली. काव्याने तिचा खांदा थोपटत सांगितलं, तू खंबीर आहेस सानिका, काळजी नको करूस. तिला निरोप घेऊन काव्या बाळासाठी कपडे, दूध पावडर आणि इतर गरजेच्या गोष्टींसाठी पुण्याच्या एका मोठ्या मॉलमध्ये गेली. बाळाला मिठीत घेत ती निवांत चालत होती. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला, आई, ती बघ ना, ती काव्या वाटते. कामिनीने मोबाईल काढत फोटो घेतला. काव्या, हातात बाळ. मग काय, तू विसरलीस? ती गरोदर होती. आता बाळ झालंय. आता वेळ आहे तिचं सर्व काही उघड करण्याची. कामिनीने वडील यांना फोन लावला. रात्री काव्या हॉटेलला परतत असताना अचानक तिला कोणीतरी थांबवलं. काव्या, तिचा दत्तक वडील रागाने काही माणसांबरोबर तिच्यासमोर उभा राहिला.
तर शेवटी तू हे बाळ जन्माला घातलंसच. काव्याने बाळाला घट्ट धरलं. बाळ निरपराध आहे बाबा, त्याला दोष देणं योग्य आहे का? वडील कोण? राकेश आहे का? असल्यास आपण त्याच्या घरी जाऊ आणि जबाबदारी लावू. काव्याने कटाक्ष टाकत उत्तर दिलं. आता कामिनीला तो नकोय म्हणून मला देणार? म्हणजे राकेश कुटुंबाची बदनामी तुमच्या हिशोबासाठी? जर त्याचं बाळ आहे तर त्याच्याकडेच पाठव. का लपवतेस? बाळ राकेशचं नाही. काव्या मागे वळताच ते लोक तिच्याजवळ आले आणि बाळ खेचण्याचा प्रयत्न करू लागले. थांबा, बाळ खूप छोटं आहे, त्रास होईल त्याला. काव्या रडवल्या सुरात म्हणाली. जर राकेशचं नाही तर कोणाचं? वडिलांनी गरजून विचारलं. माहीत नाही मला. काव्याचं उत्तर शांत पण डोळ्यात पाणी. हे काय गंमत आहे? स्वतःलाही माहीत नाही कोण वडील आहे. बाळ दे मला, मी एकेकाला विचारतो. कळेलच. नाही, माझं बाळ, तुम्ही काहीही करू नका त्याला. अखेरीस बाळाचं हित लक्षात घेऊन काव्याने नमते घेतलं. कुठे न्यायचंय ते सांगा, मी येते. फक्त बाळ वेगळं करू नका. वडिलांनी एक नजर बाळाकडे टाकली आणि म्हणाला, घरी चल. वाड्यात. हिला परत कशाला आणलंस? हातात बाळ घेऊन आली. शेजारी काय म्हणतील? शोभा म्हणजे काव्याची दत्तक आई चिडून म्हणाली. वडील कोण हे सांगत नाही म्हणून आणलं. हिला पाहूनच लाज वाटते. कोणाबरोबर काय करत होती देव जाणे. बरं झालं की ती आमची सख्खी मुलगी नाही. तुझ्या मायबापाचं घाण रक्त आहे तुझ्यात. काव्या संतापून म्हणाली. मी तोंड उघडलं तर तू राकेशला सोडून दुसऱ्यासोबत पळालीस हे सगळ्यांना कळेल. सगळं सोशल मीडियावर टाकेन. हे ऐकून शोभा गप्प झाली. कारण कामिनीच्या प्लॅननुसार गव्हाणे कुटुंबात घरी अजूनही कामिनी ही दत्तक आणि काव्या ही सख्खी मुलगी समजली जात होती. माझ्यासाठी एक स्वतंत्र खोली द्या. बाळ रडतं, तुम्हाला त्रास नको. तुमच्यापासून दूरच असावी. बाळाने रडायला सुरुवात केली. त्यामुळे वडिलांनी झटकन खोली तयार करायला सांगितली. आता काय करायचं? शोभा कुजबुजली. काहीतरी मिळवायचे आपल्याला. बाळाचं वडील कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे. वडील खोलीत गेलं आणि गंभीर आवाजात म्हणाला. कामिनी आता देशमुख कुटुंबाच्या आर्किटेक्चर डिझाईन स्पर्धेत भाग घेणार आहे. तुलाही विषय माहीत आहेच. तुझं डिझाईन बनवतेस तर एक कामिनीसाठी सुद्धा बनव. काव्याचे डोळे लाल झाले. तुमचं चोरायचं व्यसन सुटत नाही का? आधी आयुष्य चोरलं, आता मेहनत. तुझ्या बाळामुळे आमची बदनामी झाली, त्याची भरपाई म्हणून काहीतरी नको का?